शनिवारी 16 डिसेंबरला आलेल्या भीषण वादळात एका कुटुंबाचं पूर्णपणे घर उद्ध्वस्त झालं, ज्यामध्ये त्यांचं बाळ झोपलं होतं. तो पाळणाही वाऱ्यानं उडून गेला. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. हा पाळणा झाडाला अडकला आणि त्यात असलेलं बाळही सुखरूप राहिलं. या 4 महिन्याच्या बाळाला 1 वर्षाचा भाऊ असून चक्रीवादळामुळे कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झालेले आहेत. मुलाची आई सिडनी मूर यांनी सांगितलं की या चक्रीवादळात त्यांच्या घराचं छत देखील उडून गेलं. त्यापुढे म्हणाल्या की चक्रीवादळात घराचं छत उडू लागलं तेव्हाच पाळणाही उडायला लागला. बाळाच्या वडिलांनी तो धरण्याचा प्रयत्न केला, पण तरीही बाळ या वादळाच्या भोवऱ्यात सापडलं. पाळणा उडून गेल्यावर मूर यांनी ताबडतोब त्यांचा 1 वर्षाचा मुलगा प्रिन्सेटला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेनं उडी मारली. त्या सांगतात, माझा अंतरात्मा मला माझ्या मुलाच्या दिशेनं धाव म्हटला. त्याबरोबर मी मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने गेले. त्या क्षणी आमच्या घराच्या सर्व भिंती कोसळल्या. या भिंतीखाली अडकलेल्या मूर यांना श्वास घेता येत नव्हता. चक्रीवादळानं त्यांचं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर मूर यांनी प्रिन्सेटला घरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. लवकर मूर आणि त्याचे पती त्यांचा धाकटा मुलगा लॉर्डचा शोध घ्यायला निघाले. ते सांगतात की त्यांनी मुसळधार पावसात आपल्या मुलाचा शोध सुरू ठेवला आणि शेवटी तो सुखरूप सापडला. त्यांना एका झाडाला पाळण्यासारखं काहीतरी लटकलेलं दिसलं. मला वाटलं तो या तुफान वादळात वाचला नसेल, पण देवाच्या कृपेने तो जिवंत होता. ही घटना घडलेली आहे अमेरिकेतील टेनेसी शहरात. एका चक्रीवादळात अडकलेल्या 4 महिन्याचा मुलगा देवाच्या कृपेने वाचल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलेलं आहे.